नीता भापकर, तीर्थक्षेत्र मोरगाव पासून बारामती रोडला या ठिकाणी आपण डिसेंबर 2017 पासून निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आहे. आपलं ग्रामीण संस्कृती आणि निसर्ग याचं संवर्धन करण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी सुरू केलेल्या प्रकल्पाला शहरी भागामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी आज पुण्यातून कलाशृंगार ग्रुपचे आदरणीय संजय मागाडे सर आणि जीवाजी पांढरे सर यांनी येथे भेट दिली, हा प्रकल्प पाहिला. या पुढच्या काळामध्ये जे आपल्या पुणे जिल्ह्यातील व राज्याच्या वेगवेगळ्या भागामधील कलाकार आहेत, जे कलाक्षेत्रामध्ये काम करतात, नाटक असेल, नाटिका असेल, याबरोबर ती वेब सिरीज असतील, शॉर्ट फिल्म असेल, ग्रामीण जीवन संस्कृतीशी रिलेटेड ज्या गोष्टी इथं आहेत किंवा इथलं जे व्यासपीठ आहे की जर कोणाला वाटलं या ठिकाणी आपण हे शूटिंग करू शकतो किंवा हे करणं गरजेचं आहे आणि करून आपण एक समाज प्रबोधनाचं माध्यम बनू शकतो, तर राज्यभरातील अशा कलाकारांना ॲज अ हे फॅमिली आपली आहे असं समजून या ठिकाणी सगळी व्यवस्था निसर्ग संगीतमध्ये केली जाईल. हे तुमच्यासाठी अतिशय हक्काचं, विश्वसनीय आणि सुरक्षिततेचं व्यासपीठ आहे. अतिशय अल्प दरामध्ये अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. ज्यावेळेस आपल्याकडे या ठिकाणी पर्यटक येत असतात किंवा पर्यटकांबरोबर ती वेगवेगळे इव्हेंट असतील, शूटिंग असतील, यापूर्वी अनेक वेब सिरीजचं आणि शॉर्ट फिल्मचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे, तर एक समाज प्रबोधनाचं काम कलाकार मंडळी करत असतात, तर त्यास आमचाही कुठंतरी हातभार लागावा आणि त्यामध्ये आमचंही योगदान त्यामध्ये असावं. तर निसर्ग संगीत हे व्यासपीठ अशा कलाकारांसाठी आम्ही अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यास इच्छुक आहोत. ज्या गोष्टींची इथं कमतरता आहे आणि त्या आपणास गरजेच्या आहेत त्याही आपण अगदी एकमेकांशी समन्वय सुसंवाद करून उपलब्ध करून देऊ शकतो. इथं राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था आहे. ज्यावेळेस कोणाला या ठिकाणी यायचं आहे त्यावेळेस त्यांनी अगोदर इथं बुकिंग केलं तर जितके दिवस ते इथं राहणार आहेत तितके दिवस कलाकार, सहकलाकार, शूटिंग घेणारी किंवा पूर्ण टीम असेल तर त्यांची राहण्याची, जेवणाची व इथं ज्या ज्या इव्हेंटचं किंवा मोमेंटचं ते शूटिंग करणार आहेत ती व्यवस्था इथे अल्प दरामध्ये केली जाईल. वर्षभरामध्ये ग्रामीण संस्कृतीमध्ये आपण ज्या गोष्टी अनुभवतो, आज शहरामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अनेक गोष्टी दुर्मिळ होत चालल्या आहेत. मुळामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत ज्या गोष्टी आपण सुरुवातीला अनुभवत होतो किंवा पूर्वीच्या लोकांमध्ये असायच्या, आजच्या संगणकीकरणाच्या युगामध्ये ही संस्कृती हळूहळू दुर्मिळ होत चालली आहे. ज्यांचं बालपण हे ग्रामीण मातीशी जोडलेलं आहे, शहरी भागामध्ये कितीही कॉर्पोरेट लाईफ ते एन्जॉय करत असले तरी त्या ग्रामीण मातीची त्यांना कधी ना कधी आठवण होत असते. अशा पर्यटकांनाही या ठिकाणी निसर्ग संगीत त्यांचा परिवार समजून ते कधीही या ठिकाणी हवे तितक्या दिवस राहू शकतात, वन डे पिकनिकचा आनंद घेऊ शकतात. सर्व व्यवस्था निसर्ग संगीत परिवाराच्या वतीनं या ठिकाणी केली जाते. याबरोबर या ठिकाणी आपण स्कूलच्या वन डे पिकनिक असेल, याबरोबर ती महिलांचे ग्रुप असतील, ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप असतील, कॉर्पोरेट सहली असतील, याबरोबर ती कुणाला कौटुंबिक स्नेह संमेलन, शालेय स्नेह संमेलन किंवा कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे असतील, कार्यक्रम घेत असताना प्रत्येकाचा एक उद्देश असतो की आपल्याला सर्व व्यवस्था एक म्हणजे की वातावरण आल्हाददायक पाहिजे. तर हॉटेल, रिसॉर्ट, वॉटर पार्क आणि ॲग्रो टुरिझम याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही जरी पॅकेज पे करत असला तरी निसर्ग संगीत ॲग्रो टुरिझममध्ये तुमचा इव्हेंट हा आमचा इव्हेंट आहे असा समजून त्यामध्ये सहभागी होऊन आमचं त्यामध्ये योगदान असतं. त्यामुळं तुम्ही कधीही या ठिकाणी कुठलेही कार्यक्रम, इव्हेंट या वन डे ट्रिपची अरेंजमेंट मागितली तर त्या ठिकाणी तुम्हाला ती व्यवस्था होईल. धन्यवाद. निसर्ग संगीतमध्ये हे माहेर आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक माहेर घर आहे. इथं राहण्याची अशी व्यवस्था आहे. रूम येथे 6 रूम आहेत. एका रूम मध्ये 4 जण राहू शकतात. अच्छा. प्रत्येक रूम मध्ये टॉयलेट, बाथरूम अटॅच आहे. याबरोबर ती गरम पाण्याची व्यवस्था आहे. याबरोबर जर समजा एका वेळेस ग्रुप जास्त आला किंवा त्यांना इंडिव्हिज्युअल रूम पेक्षा हॉलमध्ये राहायचं आहे तर या ठिकाणी हॉलची पण व्यवस्था आहे. जर समजा रूम नको असतील आणि हॉलमध्ये राहायचं असेल तर आपल्याकडे
एन्व्हायरमेंट जसा त्यांचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं करतो. त्यामुळे निसर्ग संगीत आणि हा माहेर याच्याशी ते कायमस्वरूपी सदस्य बनून जातात. त्यामुळे तुम्हीही एकदा अवश्य भेट द्या आणि या माहेर उपक्रमाचा लाभ घ्या. बरं, या माहेरमध्ये आपण किती रूम आहेत म्हणून सांगितले? इथं 6 रूम आहेत. आणि त्यांची नावं काय काय तुम्ही सांगू शकाल का? आपल्या ग्रामीण संस्कृतीप्रमाणे आणि ग्रामीण जीवनाशी निगडीत आपण त्यांना रिव्हर म्हणजे नद्यांची नावं दिलेली आहेत. भीमा, गंगा, यमुना, सरस्वती, कर आणि नीरा अशी नद्यांची नावं दिलेली आहेत. त्यामुळं इथला जेवणाचा जो हॉल आहे त्यास अन्नपूर्णा आहे नाव दिलेलं आहे की जेणेकरून इथं जेवणारी व्यक्ती ही परिपूर्ण आणि पोटभर सकस आणि सात्विक आहार घेऊ शकते. याबरोबर ती इथल्या प्रत्येक हट जे आहेत त्यांना पर्णकुटी, गारवा, विसावा अशी नावं दिलेली आहेत. त्यामुळं हे फक्त असं म्हणजे एक कुठंतरी थीम आहे आणि ती घेऊन सुरू केलंय असं अजिबात नसून खरोखर या ठिकाणी नॅचरल नैसर्गिक उपजत जी काही संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीच्या आधारावरती आपण निसर्ग संगीत परिवार या ठिकाणी निसर्ग संगीत संकल्पनेप्रमाणे उभा केला आहे आणि त्या आपल्या थीम प्रमाणे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी साकारली आहे. त्यामुळे आपण इथल्या वातावरणाचा एकदा अवश्य भेट देऊन आनंद घ्या. धन्यवाद.